दिनांक 17 मे 2026 पासून 15 जून 2026 पर्यंत अधिक महिन्याचा काळ आहे। या अधिक महिन्यास नारायण ही मुख्य देवता सांगितली असून याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात। त्याचप्रमाणे धोंड्याचा महिना असंही म्हणतात। आता या अधिक महिन्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। या अधिक महिन्यामध्ये काय काय गोष्टी कराव्यात आणि काय काय गोष्टी करू नयेत याची थोडक्यात माहिती आपण बघूया। सकाम जी कामना असेल, जसं की लग्न, मुंज, गृहारंभ, त्याचप्रमाणे शांतिकर्म, त्याचप्रमाणे जपजाप्य, ज्या गोष्टींना संकल्प असतो की या कामनेसाठी या गोष्टी करायच्या असतील तर ह्या गोष्टी अधिक महिन्यामध्ये वर्ज सांगितलेल्या आहेत। पण या अधिक महिन्यामध्ये निष्काम केलेली जी काही उपासना आहे, जसं की विष्णूचा जप करणं, त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पाठ करणं, सत्यनारायणाचं पूजन करणं, त्याचप्रमाणे पवमान स्वाहाकार, पवमान जप, ह्या सर्व गोष्टी, विष्णू याग, ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो। महत्त्वाचं असं आहे की निष्काम केलेली ही उपासना अधिकस्य अधिकम फलम ह्या शास्त्रवचनाप्रमाणे आपल्याला ती जास्तीत जास्त प्रमाणात फलदायी ठरते। या अधिक महिन्यामध्ये आपल्याला 33 या संख्येला विशेष महत्त्व प्राप्त झाल्यामुळे 33 या संख्येने केलेलं दान हे अक्षय्य दान म्हणून संबोधलं जातं। सत्पात्र म्हणजे कोण? तर जो ते दान घेण्यास उपयुक्त आहे असा, म्हणजेच ज्या व्यक्तीला त्या दानाची अत्यंत गरज आहे त्या व्यक्तीला जर का आपण ते दान दिलं तर त्याचा अत्यंत आपल्याला लाभ प्राप्त होतो। या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणलेलं आहे, त्याचप्रमाणे धोंड्याचा महिना असंही म्हणलेलं आहे। विशेष म्हणजे ह्या अधिक मासामध्ये जावयाचं पूजन करून त्याला सुद्धा दान द्यायला सांगितलेलं आहे। जावयाचं पूजन काय करायचं आहे, तर जावई हा विष्णू स्वरूप मानला गेलेला आहे, तर या विष्णू स्वरूप जावयाचं पूजन करावं आणि त्याला सत्पात्री दान अर्पण करावं। विशेष म्हणजे ह्या अधिक महिन्याच्या कार्यकाळामध्ये सच्छिद्र दान द्यायला सांगितलेलं आहे। म्हणजे काय, तर ज्याला होल असतात, जसं की बत्तासे असतील, अनारसे असतील, त्याचप्रमाणे म्हैसूर पाक असेल, याचं जर का आपण दान दिलं तर ते अपूप दान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं असल्या कारणाने ते दान आपण जरूर द्यावं। या महिन्यामध्ये आपण उपासना पद्धतीने विचार करता अधिकाधिक विष्णूंची, नारायणांची उपासना करावी आणि या महिन्याचा लाभ हा आपण प्राप्त करून घ्यावा। ओम नमो भगवते वासुदेवाय, त्याचप्रमाणे विष्णवे नमः या मंत्राचा जप आपण करू शकता। आता या अधिक महिन्याबद्दल सखोल माहिती आपल्याला काही हवी असेल, त्याचप्रमाणे काही शंका असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क करून आपण आमच्यापर्यंत आपला प्रश्न पोहोचवावा। आम्ही त्याचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच करू। नमस्कार।